या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत हॉस्टेलची वॉर्डन कमळीला आणि निंगीला एका रूममध्ये घेऊन येते आणि त्या दोघींना सांगते की हीच आहे तुमची रूम, आजपासून तुम्ही इथेच राहायचं. आणि ती रूम पाहून निंगी म्हणू लागते की ही अशी कशी रूम आहे. तर ती वॉर्डन हसतच म्हणते की तुम्हाला फ्रीमध्ये राहायचं आहे ना, मग फ्रीमध्ये काय आम्ही तुम्हाला 5 स्टारसारख्या सेवा देणार आहोत का, गुपचूप इथेच राहायचं. आणि मग ती तेथून निघून जाते. पण त्या रूमची अवस्था पाहून ती निंगी खूपच चिडलेली असते. मात्र कमळी तिला समजावत म्हणते की अगं, कालपर्यंत आपण त्या कॉलेजच्या बाहेर बेंचवर झोपत होतो, आज निदान आपल्या डोक्यावर छप्पर आहे, अंथरायला पांघरायला आहे. पण निंगी म्हणत असते की अगं कमळे, तुला का कळत नाहीये, बघ ही रूम किती छोटीशी आहे आणि भिंतीला कलर तर 1857 साली दिला होता वाटतं यांनी. आणि ते ऐकून कमळी म्हणू लागते की मला सांग, या भिंतीच्या कलरचं काय करायचंय तुला, आपण इथे अभ्यास करण्यासाठी आलोय ना. आणि जरी ही रूम छोटी असली तरी काय झालं, आपली स्वप्न तर मोठी आहेत ना. आणि मला माझे आबा नेहमी सांगतात की घर 4 भिंतींनी नाही तर माणसांनी बनतं. आणि इथे आहोत ना आपण दोघे एकमेकींच्या सोबतीला. आणि त्यावर निंगीही हसून हो म्हणते आणि कमळीला सांगते की आजपासून आपल्या या रूमचं नाव मुंबई पॅलेस. आणि ती प्रेमाने तिला मिठीही मारते. दुसरीकडे ती अनिका खूप चिडलेली असते. त्या रागिनीला आणि कामिनीला सांगत असते की आजीने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आणि त्या कमळीसोबत मला मैत्री करायला सांगितली. मला आता हे सगळं सहन होत नाही आहे, असं वाटते की मरून जावं. आणि ते ऐकून रागिनी घाबरून म्हणते की अनु बेटा, हे काय बोलतेस तू. तर कामिनी म्हणत असते की अनिका, असं बोलायचं नाही. मला सांग, तुझी ती आजी माझा किती अपमान करते, मला काय काय बोलते, पण तरीसुद्धा मी याच घरात राहते ना. कारण कसं आहे ना, आपला शत्रू आपल्या नेहमीच समोर असायला हवा. आणि आता जरी ती कमळी तुझ्या कॉलेजमध्ये आली असेल ना, तरी तू घाबरून जायचं काही कारण नाही आहे. आता मी तिला असा धडा शिकवणार आहे की त्यानंतर ती तुझ्या पायाशी येऊन तुझी माफी मागेल. आणि मग ती कमळी अनिकाची कशी माफी मागेल याची ॲक्टिंगही करून दाखवते. त्यामुळे ती अनिका तर खूपच खुश होते. आणि त्या कामिनीला विचारू लागते की खरंच ग्रॅनी आजी असं होईल का. तर कामिनी हसतच म्हणते हो, असंच होणार. आता तू फक्त पटकन जेवण कर, स्वतःला त्रास करून घेऊ नको. आणि त्यावर अनिकाही हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी आणि निंगी त्यांच्या कॉलेजमध्ये येतात. कॉलेजचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्या दोघीजणी खूप आनंदात असतात. निंगी म्हणत असते की कमळे, मी तर मुंबईला आलेसुद्धा नसते, फक्त तुझ्यामुळे मला इथे यायला भेटलं. माझी मावशी तर माझं लग्न करून टाकणार होती, पण फक्त बंडामुळे आणि तुझ्यामुळे मी इथे येऊ शकले. आणि त्यावेळी कमळी तिला म्हणते की मला तर ना आपल्या शाळेचा पहिला दिवसच आठवतोय. आणि मग त्या दोघीजणी धावतच आतमध्ये जातात. त्यानंतर त्यांना पहिल्यांदाच सरस्वतीची मूर्ती दिसते. ती मूर्ती पाहून या दोघीही खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर कमळी देवीची पूजा करते, तिथे दिवा लावते आणि देवीची प्रार्थना करायला ही सुरुवात करते. त्यानंतर एक वॉचमनसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि या दोघींना सांगतो की उद्यापासून ना मी इथे सगळी स्वच्छता करून ठेवेल आणि तुम्हाला पूजेसाठी जी फुलं लागतील ना ती सुद्धा आणून ठेवेल. आणि हे ऐकून कमळीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्यांच्या क्लासकडे जाण्यासाठी निघतात. जेव्हा त्या क्लासच्या दरवाजाजवळ येतात तेव्हा त्या खूप जास्त खुश असतात. मात्र तिथे आतमध्ये बसलेली मुलं मात्र या दोघींकडे बघून हसत असतात. पण कमळी आणि निंगी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पहिल्या बेंचवर जाऊन बसतात. आणि मग त्यानंतर कमळी त्या बेंचवर कुंकवाने स्वस्तिक काढते आणि त्या स्वस्तिकची पूजा करून हात जोडून देवीचे आभार मानते. आणि त्यावेळी निंगी म्हणत असते की देवा, माझ्या कमळीला चांगल्या मार्कांनी पास कर, माझं काय, मी तर कॉफी करून तशीही पास होणारच आहे. आणि नेमकं तिचं बोलणं त्यांच्याच मागे बसलेला एक मुलगा ऐकतो आणि तो या दोघींवर हसू लागतो. त्याचवेळी दुसरीकडे ती अनिका तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेजमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे शंभू नावाचा मुलगा कमळी आणि निंगीजवळ येतो. तो त्यांच्याच क्लासमध्ये शिकत असतो. तो या दोघींना सांगतो की मी सुद्धा आजच इथे ॲडमिशन घेतलं आहे, तुमच्या दोघींना भेटून खूप छान वाटलं, पण ही मुलं जे काय बोलतायत ना त्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. आणि त्यावर कमळीही हसून हो म्हणते. त्यानंतर तो त्यांना सांगतो की मी रत्नागिरीवरून आलोय, तुम्ही कुठून आला आहात. तर कमळी सांगते कोल्हापूरहून. त्यानंतर ती शंभूला विचारते की या पुढचा तास कोणता आहे. तर शंभू सांगतो इंग्लिशचा.
आणि मग त्यानंतर तो त्याच्या जागेवर जाऊन बसतो. त्यानंतर ती अनिका तिच्या मैत्रिणींसोबत क्लासरूममध्ये येते आणि जेव्हा ती कमळीला पाहते तेव्हा ती खूपच चिडते आणि मग ती कमळीच्या जवळ जाऊन तिला आणि निंगीला पुन्हा वाटेल ते बोलायला, त्यांचा अपमान करायला सुरुवात करते. तितक्यात तिचं लक्ष जातं कमळीने बेंचवर काढलेल्या स्वस्तिककडे. ती हसतच म्हणते की बघितलं का मुलांनो, या गावछापने इथे काय डिझाईन केली आहे ती. तर निंगी म्हणते की अगं तू तर या कॉलेजची मालकीण आहे ना, मग तुला इतकंही कळत नाही का, ही डिझाईन नाही तर स्वस्तिक आहे. मात्र ती अनिका निंगीकडे लक्षही देत नाही आणि ती कमळीला म्हणते की खरं तर ना, तुमच्यासारख्या गावछाप मुलींना माझ्या आजीने या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायलाच नको होतं. तुमच्यासारख्या गावंढळ मुलींना इथे ॲडमिशन देऊन आजीने आमच्या कॉलेजचं स्टेटस तर अगदी लो केलं आहे. आणि मग त्यानंतर ती तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते की चला आपण आपल्या जागेवर जाऊन बसूयात. यांच्या जवळ जरी उभं राहिलं ना तरी मला शेणाचा वास येतो. आणि मग ती तिच्या जागेवर जाऊन बसते. पण त्यावेळी कमळीला मात्र तिने अनिकाला जे चॅलेंज दिलेलं असतं ते आठवतं आणि ती निंगीला म्हणते की मी आलेच थोड्या वेळात. दुसरीकडे अन्नपूर्णा आजोबांच्या पायांना तेल लावत असते आणि म्हणत असते की आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तुमच्यासोबत वेळ घालवायचा होता, म्हणून मग मीच पायाला तेल लावण्यासाठी आले. आणि मग त्यानंतर ती सांगू लागते की खरं तर ना, आत्ता एवढा हा डोलारा सांभाळायला मला जमत नाही, पण बिचारा राजन तरी एकटा कुठे कुठे बघणार, काय काय करणार, म्हणून मग मलासुद्धा त्याची मदत करावी लागते. आणि या सगळ्या गडबडीमध्ये मनात असूनसुद्धा मला तुम्हाला जास्त वेळ देता येत नाही. आणि त्यावर आजोबा फक्त हसून मान डोलावतात. त्यानंतर मग आजी कमळीचा विषय काढते. त्यांना म्हणू लागते की खरंच ती मुलगी किती गोड आहे ना, तिने त्या दिवशी माझा जीव वाचवला आणि काल तुमचा. जर ती वेळेत आली नसती तर काय झालं असतं काय माहिती. आणि त्यावेळी आजोबांना त्या कामिनीचं संपूर्ण बोलणं आठवू लागतं आणि ते थोडेसे घाबरतात. तर अन्नपूर्णा कमळीविषयीच सतत बोलत असते, म्हणत असते की खरंच तिच्या आईवडिलांनी तिच्यावर खूप छान संस्कार केले आहेत आणि किती गोड हसते ती मुलगी. तिच्याकडे बघून तर ना, मी माझ्या मनात आपल्या थोरल्या नातीची प्रतिमासुद्धा तयार करायला लागली आहे. कमळीला भेटल्यापासून मला सतत असं वाटतं की देवी आईने जणू मला संकेत दिलाय की आपल्याला आपली थोरली नात लवकरात लवकर भेटणार आहे. पण त्याच वेळी ती रागिनी बाहेरून या दोघांचं बोलणं ऐकत असते. अन्नपूर्णा सतत कमळीबद्दल आणि थोरल्या नातीबद्दलच बोलत असते आणि आजोबांना सांगत असते की जेव्हा आपली थोरली नात तिथे येईल ना, तेव्हा तिला आणि तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही, तुमच्या दोघांसाठी सगळं काही करणार. आणि हे सगळं काही ऐकून ती रागिनी मात्र चिडते. दुसरीकडे कमळी सरळ अनिकाच्या जवळ जाऊन बसते आणि हे पाहून अनिका खूप चिडते, रागातच तिच्याकडे बघू लागते. कमळी मात्र मुद्दाम अनिकाला धक्का देते, त्यामुळे अनिका बेंचवरून पडता पडता राहते. आणि त्यानंतर कमळी तिला म्हणू लागते की काय ग चिवचिवाट, मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या कॉलेजमध्ये तुझ्या वर्गामध्ये तुझ्या बाजूला येऊन मी बसून दाखवणार, बघ मी माझं चॅलेंज पूर्ण केलं. आणि हे ऐकून अनिका तर खूपच चिडते, पण ती कमळी पुढे काही बोलूच शकत नाही. मग त्यानंतर कमळी पुन्हा तिच्या जागेवर जाऊन बसते. तर ती अनिका तिच्या एका मित्राला फोन करते आणि म्हणू लागते की तू ताबडतोब माझ्या क्लासमध्ये ये, इथे त्या दोघी गावछाप आल्या आहेत आणि ती कमळी तर माझं कंपॅरिझन तिच्याशी करते, त्यामुळे तिला धडा शिकवायलाच हवा. आणि मग ती फोन ठेवून देते. दुसरीकडे अन्नपूर्णा किचनमध्ये असते. तर रागिनी आणि कामिनी तिथे येतात आणि मग नाटक करायला सुरुवात करतात. रागिनी म्हणत असते की बघ ना गं आई, काल कॉलेजमध्ये जे काय घडलं त्यामुळे बिचाऱ्या माझ्या अनूने काहीच खाल्लेलं नाही आहे. तिच्याबद्दल या घरात ना कोणाला काही वाटत नाही, मात्र माझ्या पोटचा गोळा आहे ना गं ती, माझा जीव तुटतो तिच्यासाठी. आणि मग त्यानंतर कामिनी अन्नपूर्णाला म्हणू लागते की अगं वहिनी, काल तू अनिकाचा कॉलेजमध्ये अपमान करण्याची काय गरज होती, बघतेस ना तिला किती त्रास होतोय ते. तर अन्नपूर्णा म्हणते की तुमचं असं म्हणणं आहे की अनिकाने काल काही खाल्लेलं नाही, मग तिच्या रूमच्या बाहेर मी जे ताट ठेवलं होतं ते कुठे गेलं, तुम्ही दोघींनी खाल्लत का. आणि हे ऐकून या दोघीजणी खाली मान घालतात. तर अन्नपूर्णा हसून म्हणते की रागिनी आणि कामिनी, हे घर माझं आहे, त्यामुळे या घरात काय चालतं याची प्रत्येक खबर मला असते. आणि मग ती त्या दोघींना हे सुद्धा समजावते की अनिका माझी नात आहे आणि तिला चांगलं वळण लागावं म्हणून मी नेहमीच प्रयत्न करत राहते, पण तुमच्या दोघींच्या अतिलाडाने ती मुलगी विचित्र वागते. आणि मी तिला कमळीसोबत मैत्री यासाठी करायला सांगितली कारण त्या मुलीला लहान वयातही खूप चांगल्या गोष्टींची जाण आहे. जर अनिकाने तिच्यासोबत मैत्री केली ना तर तिचा काही तोटा होणार नाही, झाला तर फायदाच होईल. पण या दोघींना मात्र हे काही समजत नाही. त्या उगाच अन्नपूर्णासोबत वाद घालत बसतात. आणि त्यावेळी बोलता बोलता रागिनी म्हणते की तुम्ही आत्तासुद्धा
सुद्धा बाबांसोबत त्या कमळीबद्दलच बोलत होता. काय गरज आहे त्या मुलीचं एवढं कौतुक करायची, माझ्या अनुला त्यामुळेच राग येतो. आणि हे ऐकून अन्नपूर्णा चिडून म्हणते की तुला लाज वाटत नाही का माझं आणि माझ्या नवऱ्याचं बोलणं चोरून ऐकताना. आणि मग ती तिथून निघून जाते. रागिनी मात्र चिडून आदळापट करू लागते, पण कामिनी तिला शांत राहायला सांगते आणि म्हणते की या वहिनीचा माज मी लवकरच उतरवणार आहे. फक्त आता लवकरात लवकर ही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर व्हायला हवी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋषी कमळीच्या क्लासमध्ये येतो आणि त्याला पाहून कमळी तर खूपच चिडत्याने विचारू लागते की तू इथे सुद्धा माझ्या पाठोपाठ कशाला आला आहे, कशाला त्रास देतोयस मला. आणि त्याच वेळी नेमक्या कबड्डीच्या कोच मॅडम त्या ठिकाणी येतात आणि ऋषीला सांगतात की सर आज आपल्या क्लासमध्ये 4 नवीन ॲडमिशन झाली आहेत. आणि मग ती कमळीला सुद्धा म्हणते की हे आहेत तुझे इंग्लिशचे प्रोफेसर ऋषी सर. आणि हे ऐकून कमळीला आणि निंगीला तर धक्काच बसतो. त्या घाबरूनच ऋषीकडे पाहू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.